कालिदास भाऊ सोनवणे फ्रेंडशिपचे जुने जाणते खेळाडूंचे वतीनं सुमित भाऊ कांबळे यांच्यासाठी 500 रुपयांचे बक्षीस. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आर वॉरियर्स चाकणच ठरणार विजयाचा अस्सल दावेदार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री राहुल दादा कांडगे, नगरसेवक चाकण, माननीय श्री रणजित शेठ सकराम जरे, नगरसेवक करतो. विशाल भाऊ घाटे शिवसेना शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा सन्मान केला. तो त्यांनी आपल्या स्पर्धेला एक आकर्षक स्पोर्ट सायकलचं सौजन्य दिलंय. त्यांचा खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सन्मान होतोय. हा सन्मान देण्यासाठी सोमनाथ भाऊ काडले आणि किरण तात्या कड पाटील यांना विनंती करेल आपण विशाल भाऊ घाटे यांचा सन्मान ठिकाणी करा. तर डीजे ऑपरेटरना विनंती आपण स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करणविरे बांबोली या टीमचं करवा ट्रान्सच्या माध्यमातून जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. जग जरी सोडले तरी मनातून जाणार नाही हा ठाव. जग जरी सोडले तरी मनातून जाणार नाही हा ठाव. शेवटचा श्वास असेपर्यंत आमच्या होटांवरती राहील स्वर्गीय अक्षयभाऊ कोळेकर हे नाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओमसाई ग्रुप, माननीय श्री महेंद्र शेठ कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे, स्वर्गीय पहिलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंज विहिरे भांबोली. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस चेंडू उचललाय उंच आकाशामध्ये आणि क्लिअर करेल बाउंड्री रोप. पहिल्याच षटकामध्ये षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. अक्षय भाऊ शिवेकर, आदरणीय सोमनाथ भाऊ शेडगे उपस्थित आपलं स्वागत आहेत. पसायदान एंटरप्राइजेसचे ओनर वैभव शेठ दवणे यांचं शुभागमन आपलं स्वागत आहेत. आंबेटांचे माजी उपसरपंच शहाजी शेठ आर्डे साहेब उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. सचिन बर्गे, जगत सरकार सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. जगत सरकारनं पहिल्याच चेंडूवरती अक्षय तावरेला षटकार ठोकून सुरुवात केलेली आहे. पश्चिम बंगाल कोलकाताचा हा खेळाडू आहे. यावर्षी ISPL मध्ये 2.5 कोटीची पोर्शे गाडी त्याने जिंकलेली आहे, मॅन ऑफ द सिरीज. आणि आज तो आपल्या आंबेठाणच्या स्मार्ट विलेज आंबेठाणच्या मैदानावरती खेळाचा आस्वाद घेतोय. दुसरा चेंडू निर्धाव टाकलेले अक्षय तावरे. अक्षय तावरे देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे. वाईड चेंडूची घोषणा पंचांकडून येते. शुभम गाडे सर ॲज अ नॉन स्ट्रायकर अंपायर तिथे आहेत. मात्र त्यांच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षण करणारा संघ. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जातोय. तत्पूर्वी आदरणीय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सुनील दादा कंटीकर, कुमार दादा खराबी, अभिषेक बाळा खराबी या सर्वच मान्यवरांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर यांचे मावस बंधू पैलवान स्वप्नील भाऊ कड, पैलवान गणूदादा कड यांच्यातर्फे पैलवान नितीन तात्या वाडेकर या संघाचे संघमालक यांच्या प्रत्येक कॅचला आणि प्रत्येक थ्रोला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. बघा 7 धावा पहिल्या षटकामध्ये. जगत सरकार स्ट्राईक एंड वरती आहे. वाईड चेंडू, पंचांचा निर्णय कायम राहील. रेफरल अनसक्सेसफुल. 7 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू राहील. स्ट्राईक एंड वरती डावखुऱ्या हाताचा शैलीदार जगत सरकार. लोअर फुल टॉस खांडून काढला. तिथे खराब क्षेत्ररक्षण आहे. थोडंसं स्पीड कमी झालंय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे 2 धावांची संधी होती आणि पूर्ण करतायत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सचिन बर्गे नॉन स्ट्राईक एंडला आहे.
खेड तालुक्याचा कोहिनूर आहे सचिन बर्गे, लिजेंड सुपरस्टार. अनेक वर्ष मी तरी बघतोय, गेले 20 वर्ष सचिन बर्गेला क्रिकेटच्या ग्राउंडवर. त्या अगोदरही सचिन बर्गे खूप मोठं क्रिकेट खेळलेलं आहे. 2-3 दशक क्रिकेट गाजवणं सोपी गोष्ट नाही आणि आजही या वयात तो धावतोय. ओ हो, जगत सरकारला पाहिजे होता मोठा फटका. कनेक्शन मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, धावफलकावरती 9 धावा. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळतंय पहिल्याच षटकामध्ये. जिथे जगत सरकारने मोठे फटके खेळले तिथे अक्षय तावरेने काही डॉट बॉल सुद्धा टाकलेले आहेत. ओ हो, कडक टायमिंग बेमिसाल. ग्लान्स केला, चेंडूला उडवला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पहिलं षटक आणि 15 धावा फलकावरती लागलेले आहेत. अजून षटक संपलेलं नाहीये. अक्षय तावरेचे काही चेंडू शिल्लक, कदाचित एक चेंडू इथे शिल्लक आहे. आणि पुन्हा जगत सरकार स्ट्राईक एंडवर. स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे. फुल टॉस चेंडू, मेजवानी आणि मेला लुटला आज इथे जगत सरकारनं. 3 षटकार या षटकामध्ये. पहिलं षटक संपलं, 21 धावा. स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे बांबोली. शेलूचे सरपंच आदरणीय संदीपभाऊ बदाले उपस्थित आपलं स्वागत आहेत. शेलूचे माजी सरपंच सुनीलभाऊ बडोळ उपस्थित आपलं स्वागत आहेत. अजितभाऊ शिवेकर, स्वप्नीलभाऊ साळुंके, आपण सर्वजण उपस्थित आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहे. सगळ्या खेळाडूंना आमची एक विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे. पलीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेटांचं मैदान आहे, ते विद्येचं माहेरघर आहे. तिथे आपल्याला गाडी पार्किंगसाठी दिलेलं आहे. तिथे कुणीही जेवणाचे पॅकेट किंवा इतर काही वस्तू आपण टाकू नका, ही आमची विनंती आहे. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, आपण सहकार्य करा. व्यासपीठाच्या पाठीमागे आपण काही डस्टबिन ठेवलेलं आहे, तिथे आपण जेवणाचे पॅकेट किंवा जो काही कचरा आहेत, पाणी बॉटल आहेत, त्या ठिकाणी आपण टाका. परंतु पलीकडच्या प्रांगणात कुणीही कचरा करू नका, ही आपल्याला आयोजकांच्या वतीनं आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. ओ टू कॉम्बॉक्स. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर उद्योजक आणि संघ मालक बालाजी शेठ लांडे, काळूस नगरीचे उद्योजक यांच्याकडून 1000 रुपये, अलंकापुरी ट्रान्सपोर्टचे सर्व अमोल शेठ पवळ्या दोन्ही मान्यवरांकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे लागोपाठच्या 3 षटकारांना. आणि फायनलच्या मॅचला देखील खेळाडूंसाठी हे बक्षीस ऑन असणार आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू होणार आहे. गोलंदाज धनंजय दरगुडे. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे धनंजय. पहिला चेंडू उजव्याच्या बाहेर जाईल, वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव फलक, ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक धाव फलकावरती 22 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाज असेल धनंजय. मागच्या मॅच मध्ये देखील प्रभावी ठरला होता, मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट काढल्या होत्या धनंजयनं. या सचिन बर्गेचा हा फटका, स्लॉक केला चेंडूला, स्क्वेअर लेगला, धावा 4. सुरुवात शानदार. सचिन बर्गे सुपरस्टार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. डीसी आंबेठाण विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन, अष्टपैलू खेळाडू दीपक शेठ मांडेकर पाटील यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेसाठी एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य केलं. त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीनं विशेष सन्मान. ओ टू कॉम्बॉक्स. RR वॉरियर्स चाकणचे संघ मालक आणि कार्यतत्पर कार्यकुशल नगरसेवक राहुलदादा कांडगे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. नो बॉल येईल इथे धनंजय दरगुडेचा एक अतिरिक्त धाव. 27 धावा फलकावरती लागतायत. धनंजय दरगुडे परत एकदा आता फ्री हिट असेल सचिन बर्गेसाठी. गेली 25 वर्ष धावांचा हा महासागर इथे पुन्हा एकदा उसळतोय. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलेला आहे. यशस्वी क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतंय. सचिन बर्गेला 2 धावा मिळतील. फलकावरती 29. सचिन बर्गे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला जेवढे षटकार मारेल प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे पप्पू मुंगसे यांच्याकडून. सचिन बर्गेचा जीवलग मित्र आहे, सगळ्यांचाच आहे तो. नरेश डोमेचा पण जीवलग मित्र आहे.
200 रुपयाचं बक्षीस आहे पप्पू मुंगसे यांच्याकडून. धंदा जोरात चालला असेल मला वाटते. पैसे वाढवले तर हरकत नाही. लॉंग ऑफ लॉंग ऑनला मारायचं आहे. नगरसेवक राहुल दादा कांडगे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सचिन बर्गे काय शॉट आहे. आज प्रेक्षकांचे डोळे तृप्त करणारी फलंदाजी. पुन्हा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. पैलवान उद्योजक नितीन तात्या वाडेकर यांच्याकडून देखील बक्षीस आले. माफ करा, संकेतजी लेंडगर यांच्याकडून बक्षीस आहे 1000 रुपये. आणि तो संघ आहे अर्थातच स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे वांबोली या संघासाठी 1000 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. स्क्वेअर लेगला चेंडू रिव्हर्स खेळा, माफ करा, बॅकफूट पॉइंटला चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, फसला, धावा मिळणार नाहीत. दुसरं षटक लांबलेलं आहे पण सुरूच आहे. 33 वरती 0. स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध RR वॉरियर्स चाकण अशी लढत आहे. धनंजय दरगुडे चाकणचा गोलंदाज. हो स्लोवर 1 टाकायचा आहे. वाईड आहे चेंडू. 1 अतिरिक्त धाव. स्लोवर 1 टाकायचं म्हटलं तर त्याला सराव पाहिजे तुमच्याकडे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास पाहिजे, सराव पाहिजे, तेव्हा शक्य होतं. तुम्ही एक्सपेरिमेंट करायला गेलात तर तो सक्सेस होणार नाहीच. लेंथ बॉल होता, उडवलाय चेंडू मिडविकेटला. क्षेत्ररक्षक तिथे पुढे. 1 धाव सचिन बर्गे प्राप्त करेल आणि षटक सुरू राहील. 35 धावा फलकावर. सलामीची जोडी मैदानामध्ये. पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज वेरे बांबोली. RR वॉरियर्स चाकण संघाचे संघमालक आहेत नगरसेवक राहुलदादा कांडगे, नगरसेवक रणजित शेठ जरे, नगरसेवक प्रेमभाऊ जगताप, अजय राजपूतच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये खेळतो. अक्षय तावरे बारामती, कुणाल खोंड शिरूर हे पुणे जिल्ह्यातीलच 2 आयकॉन या संघामध्ये आहेत. पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंजवेरे बांबोली, पैलवान नितीन तात्या वाडेकर, पैलवान महेंद्र शेठ कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे यांनी या संघाला या स्पर्धेमध्ये दिले. लेंथ बॉल होता, स्वीप करायचा होता, मात्र जगत सरकार रिव्हर्स खेळायचा प्रयत्नात होता. प्रयत्न फसलेला आहे. सचिन बर्गेच्या नेतृत्वाखाली ही टीम मैदानामध्ये खेळते. जगत सरकार, सरोज प्रामाणिक पश्चिम बंगालचे हे खेळाडू आहेत. या आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळतायत. सव्वीस या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट. धन्यवाद. डीसे कास मुंबईतून मच्छिंद्रभाऊ गाडे, दीपक बोकड, सचिन शेठ कुटे, संतोषजी चव्हाण अडीकन उपस्थित, देशमुखवाडीचे माजी सरपंच रामदास शेठ भोईर साहेब, अमोल शेठ तुळवे आपण उपस्थित. आपलं स्वागत आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की सचिन बर्गे यांच्या प्रत्येक षटकारासाठी कुमारजी खराबी, अभि बाळा खराबे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे ज्यांचं बक्षीस जमा होणार आहे तेच बक्षीस इथून पुकारलं जाणार आहे. कॉमेंट्री बॉक्स मधून देखील तेच बक्षीस आता पुकारलं जाणार आहे. ही कमिटीच्या वतीनं आमची विनंती आहे. ओ टू कॉम बॉक्स. नवीन षटकाची सुरुवात झालेली. अक्षय तावरे परत एकदा ऍक्शन मोडवर. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता. 21 धावा आल्या होत्या. 35 धावा आहेत 2 षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये धमाकेदार सुरुवात. सचिन बर्गे आणि जगत सरकार. तर अक्षय तावरे शॉट ऑफ लेंथ, इथे बाउन्सर होता आणि हॅमर केलं चेंडूला. 1 धाव येऊ शकते इथे सचिन बर्गेला. फलकावरती 36 धावा. तिसरं षटक सुरू झालं. क्रिकेटचे निस्सीम चाहते क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व सन्मान्य राकेश दादा चासकर यांची उपस्थिती आहे. त्यांच्या सौभाग्यवती पुष्पालीताई चासकर या सुद्धा दोघेही उभयता मॅचचा आस्वाद घेत आहेत. मनापासून स्वागत. अक्षय तावरे गोलंदाजी मार्कवर. 36 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. आणि सचिन बर्गे आता जगत सरकार स्ट्राईक एंड वरती असणार आहे. जगत सरकार अगेन्स्ट अक्षय तावरे. हे बॅटल मागच्या षटकामध्ये चांगलं रंगलं होतं. काही चेंडू डॉट आले होते जगत सरकारला. 2 षटकार त्यानं ठोकलेले होते. 21 धावा त्या षटकामध्ये आणल्या होत्या. तर आता अक्षय तावरे, मी बघितलंय का अक्षय तावरे दुसऱ्या षटकामध्ये अधिक जास्त प्रभावी ठरलेला आहे. अगेन्स्ट फर्स्ट ओव्हर
लेंथ बॉल उडवलाय उंच आणि लांब. टोले जंग उंचच उंच लांबच लांब. क्षेत्ररक्षकांना करून गेला निर्जीव खांब. धावा 6. खराबवाडीचे उद्योजक आदरणीय अमित राजे खराबी, युवा उद्योजक आदरणीय आकाशदादा खराबी आपण या ठिकाणी उपस्थित. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. आपण उपस्थित झालात, आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. पश्चिम बंगालची रणधुमाळी संपलेली आहे. तिकडे सगळेजण अख्खा देश 4 तारखेची वाट बघतोय, तर पश्चिम बंगालचे खेळाडू इथे रणधुमाळी करतायत. 42 धावा. जगत सरकार या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आतापर्यंत जगत सरकारने ठोकलेली आहेत. अक्षय तावरेच्या गोलंदाजीवरती पुन्हा हल्ला चढवलेला आहे. 8 चेंडूमध्ये 26 धावसंख्येवरती तो नाबाद आहे. विलक्षण वेगवान, म्हणजे 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे त्याचा. इथे वाईड चेंडू आहे. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. चांगला चेंडू आहे. ओ नाही, वाईड आहे. पुन्हा एकदा वाईड. जगत सरकारच्या अर्धशतकासाठी संघमालक प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे महेंद्र शेठ गोळेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे जगत सरकारच्या अर्धशतकासाठी. ओहो, कडक आहे. वाह, धुरंदर जगत सरकारचा फटका पहा. धावा मिळतील 6. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. डीसी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट शांभवकड यांच्या वतीनं गॅलरीचं सौजन्य प्राप्त होते, त्यांचं मनापासून स्वागत. तर त्यांच्या वतीनं ऑफिशियली टीम साठी प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस शांभवकड पाटील यांच्या वतीनं आहे. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. धमाकेदार फलंदाजी अक्षय तावरे समोर. प्रचंड आक्रमक जगत सरकार प्रेक्षकांना खुश करतोय. 32 वरती पोहोचतोय तो. परत एकदा सरळ बॅटनं यावेळेस लॉंग ऑनला. धावा 6. लागोपाठचा दुसरा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. माफ करा, हा लागोपाठचा तिसरा आहे. मध्ये 2 वाईड आले होते. त्या अगोदर त्याने षटकार ठोकला होता. पुणे ओळीनं 3 षटकार ठोकणारा हा 12वा खेळाडू आहे. 12व्यांदा हा पराक्रम या मैदानामध्ये झालेला आहे. रोहित खरात हे नाव आहे. कृष्णा गवळी, प्रीतम बारी, महेश नानगुडे 2 वेळा, सोमनाथ टेमगिरे, भावेश पवार. जगत सरकारनं पुन्हा दुसऱ्यांदा लक्ष्मण पोळेकर, सरोज प्रामाणिक, दिनू कांबळे ही लागोपाठ 3 षटकार ठोकणारे खेळाडू आहेत. लागोपाठ 5 चेंडूमध्ये षटकार ठोकलेत लक्ष्मण पोळेकरना. इथे जगत सरकार 56 वरती पोहोचत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. अभेद्य तटबंदी. सचिन बर्गे, जगत सरकार. सोन्याभाऊ काळे यांच्याकडून जगत सरकारला 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. लगातार 3 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम जगत सरकार के लिए यहां पर प्राप्त हो चुका है. 56. अब तक 56. हो, गॅप आहे तिथे. प्रयत्न जरूर होतील, मात्र चेंडू शर्यत जिंकणार आहे. धावा 4. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. काय फलंदाजी. डोळे दिपवणारी रोषणाई आहे. त्याच्या फटक्यांचं पुस्तक वेगळं आहे. तो जरूर अभ्यासावं, त्याचं कौतुक करावं, पण कॉपी करायला जाऊ नये. त्याचं टॅलेंट फक्त त्याचं आहे. जगत सरकार 60 धावा फलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला. अजून 3 षटकं शिल्लक आहेत आणि जगत सरकारची फलंदाजी सुरू आहे. ती बहरते, फुलते. त्याने आज धावांचा मळा फुलवलेला आहे. जाई फुलवली, जुई फुलवली, शेवंती फुलवली, गुलाब फुलवला. आज सुगंध जगत सरकारच्या बॅटमधून पुन्हा एकदा इथे येतोय. मैदान जर सूर्यफूल असेल ना, सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती त्याने आज पटके खेळले. सगळ्या बाजूला
पूल, हुक्स, ड्राईव्ह, लॉफ्ट वेगवेगळ्या फटक्यांचं त्याने आज इथं मैदानामध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे. कमालीचा फलंदाज जगत सरकार आज प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे आणि प्रेक्षकांनाही तो मंत्रमुग्ध करतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 60 धावा फलकावरती आहेत. स्मार्ट विलेज आंबेठाणसाठी निश्चित प्रकारे एक गौरवाची अभिमानाची बाब आज आपल्या पुढे आलेली आहे. आपल्या गावचं भूषण, गावचं आदर्श म्हणजे आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यावर्षी पहिल्यांदाच 8वीचा वर्ग सुरू केला होता आणि जवळपास 23 विद्यार्थी NMMS परीक्षेला बसले होते. त्यापैकी 15 विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलंय. 3 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि ज्यांना स्कॉलरशिप म्हणून दरवर्षी 12,000 रुपये, 4 वर्ष 48,000 मिळणार आहे 3 विद्यार्थ्यांना. तर जिल्हा यादीत आलेल्या 15 विद्यार्थ्यांना दरवर्षी 9,200 असे जवळपास काहीतरी 36,800 रुपये 4 वर्षांमध्ये या 15 विद्यार्थ्यांना प्रत्येकाला मिळणार आहेत. स्मार्ट विलेज आंबेठाणसाठी गौरवाची गोष्ट आहे आणि त्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका कल्याणी आल्हाट मॅडम या इथे सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीसी बाळासाहेबजी खोंडगे, शिवरामजी कारले, सागरभाऊ साळुंके. आपण उपस्थित आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहे. बघा 64 धावा धनंजय दरगुडेच्या पहिल्या बॉलवरती सचिन बर्गे. यस, एक जबरदस्त फटका आहे. बाहेरची कट जरूर होती. तडम्यांचा क्षेत्ररक्षक तिथे जे पावला. 1 धाव इथे मिळेल. फलकावरती 65. जगत सरकार सचिन बर्गे. सचिन बर्गे किती वर्ष क्रिकेट खेळतोय. खेड तालुक्यातलं क्रिकेट संपूर्ण देशभर तो घेऊन गेलेला आहे. नवीन खेळाडू त्याने तयार केलेले आहे. सातत्याने खेड तालुका वाईज वरती एक बलाढ्य टीम सचिन बर्गेने पुढे आणलेली आहे. अनेक खेळाडू आले, थांबले, पण सचिन बर्गेच्या बॅट मधून धावांचा ओघ सतत सुरूच आहे. 65. जगत सरकार शॉर्ट ऑफ लेन, फसलेला फटका नाही कोणीच. निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू लँड होतोय. 1 धाव जगत सरकारला मिळेल आणि धाव फलक 66 वरती पोहोचेल. 4थं षटक सुरू आहे. धनंजय दरगुडे 43. 13 चेंडू मध्ये 43 धाव संख्येवरती नाबाद आहे. जगत सरकार 3ऱ्या अर्धशतकाच्या दृष्टीने वाटचाल आहे. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आलेली आहेत काही खेळाडूंकडून, मात्र 3रं अर्धशतक एका खेळाडूकडून अजून आलेलं नाहीये. लेंथ बॉल, सचिन बर्गेला चकित करणारा चेंडू, निर्धाव. तर जगत सरकार यांच्या अर्धशतकासाठी संघ मालक सरपंच धामणे सन्माननीय महेंद्र शेठ कोळेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस अर्धशतकासाठी आलेलं आहे. जगत सरकार नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. 43 धाव संख्येवरती नाबा. सचिन बर्गेचा इनसाइड आउट, मात्र हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे नाही घेऊ शकत कॅच. 66 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. माफ करा, 68 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. हाफ सेंचुरी के लिए जगत सरकार को 5,000 रुपए का इनाम. टीम के मालिक और धामने नगरी के प्रथम लोकनियुक्त सरपंच महेंद्र शेठ कोळेकर और उद्योजक नीलेश शेठ कोळेकर, इनके तरफ से 5,000 रुपए का इनाम. हाफ सेंचुरी के लिए जगत सरकार को 43 रन की योग पर वो नॉट आउट है और अब केवल 7 रन चाहिए हाफ सेंचुरी के लिए, अर्धशतक के लिए जगत सरकार को. 68 रन, 68 धावा, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. सलामीची जोडी ठाण मांडून आहे, ठाण मांडून मैदानामध्ये आहे. सचिन बर्गे आणि जगत सरकार. तर कार्यकुशल, कार्यतत्पर, धडाकेबाज नगरसेवक राहुल दादा कांडगे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. गोलंदाजांनी विकेट काढून दिली पाहिजे. 4 षटक या दोन्ही फलंदाजांनी गोलंदाजांना टाकास्तूर लावू दिले नाही. गोलंदाजांच्या नाकात दम आणलाय.
कोणताच गोलंदाज इथे प्रभावी ठरू शकला नाही. सगळेच गोलंदाज निष्प्रभ ठरलेले आहेत. अजूनपर्यंत विकेट नाही. सोन्याभाऊ काळे, संकेतजी लेंडगर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस टीमला ना. स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंजवेरे बांबोली, पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्या टीमला आहे. त्यांना माहित नाही की संघाचं नाव काय. पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्या टीमला 1000 रुपये. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सुचयदादा कड, रोहनदादा कोरडे, सौरभची भंडगे या तीनही मांडवरांचे शुभागमन आपलं स्वागत आहेत. अतिश शेठ राळे, विक्रम शेठ तनपुरे आपण उपस्थित आपलं स्वागत आहेत. देशमुख आडीचे माजी सरपंच रामदास शेठ भोईर, अमित शेठ दवणे, प्रतीकजी दवणे, कृष्णाभाऊ दवणे, सार्थक भाऊ दवणे आपण उपस्थित आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. अतुल भाऊ कांडगे यांचे शुभागमन होते, आपलं मनापासून स्वागत आहे. ओट कॉम्बॉक्स नवीन षटकाची सुरुवात आणि इथे काय जबरदस्त कॅच. मिड विकेटला स्क्वेअर लेगला कॅच. सुशांत इज देअर. जगत सरकारला परतावं लागेल. अर्ध शतक दिवा स्वप्न ठरलेलं आहे. काय कमालीचा बॉल. पहिल्याच बॉलवरती विकेट. जगत सरकार बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. या संघमालक नगरसेवक राहुलदादा कांडगे यांच्या वतीनं या विकेटसाठी 2000 रुपये. कॅच ज्याने घेतलाय त्या क्षेत्ररक्षकासाठी 500 रुपये तर गोलंदाजाला 2000 रुपयांचं बक्षीस आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन होते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक, वराळ नगरीचे आदर्श सरपंच आणि क्रिकेट आणि बैलगाडा या दोनही खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि नवकंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेटान जिल्हा परिषद गट या टीमचे संघमालक आदरणीय विश्वासभाऊ बुट्टे पाटलांचं आगमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. त्या ठिकाणी संघमालक भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव अंकुश शेठ गायकवाड साहेबांचं आगमन आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओट कॉम्बॉक्स सरोज प्रामाणिकच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं बक्षीस शेलू नगरीचे प्रथम नागरिक सरपंच साहेब सन्मान्य संदीप आप्पा बदाले यांच्याकडून. सरोज प्रामाणिकच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं बक्षीस आणि पहिली धाव सरोज प्रामाणिकनं पूर्ण केलेली आहे. 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुलदीप राजपूत गोलंदाजी मार्क वरती पहिलेच विकेट आहे. कुलदीप राजपूत विकेट घेत निघालेला आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, यापुढे बक्षीस जमा असतील तरच अनाऊन्स केली जातील. फक्त जाहीर केली जाणार नाही. आपल्याला बक्षीस जमा करायची आहेत. आदित्य भाऊ निकाडे, श्रीरामभाऊ राऊत, तुषारभाऊ पिंजन आणि मित्रपरिवार उपस्थित आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. ओट कॉम्बॉक्स 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्क्वेअर लेगला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर सचिन बर्गेचा आविष्कार. धावा मिळतील 4. चौकार 73 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक. जगत सरकार आज कोसळत होता, धबधब्यासारखा कोसळत होता. मात्र अचानक हा धबधबा शांत झाला तर सरोज प्रामाणिक मैदानामध्ये दाखल झालेला आहे. सचिन बर्गे खेड तालुक्याचा कोहिनूर आहे. वय हे फक्त त्याच्यासाठी नंबर्स आहेत, मात्र धावांचा तो अव्याहत वाहणारा झरा आहे. वा वा, सचिन बर्गे वंडरफुल हिटिंग. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. डीचे सचिन बर्गे यांच्या प्रत्येक षटकारला कुमार शेठ करावी, अभिषेक बाळा करावी यांच्या वतीनं प्रत्येक 6ला 500 रुपयात आणि ते बक्षीस जमा आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. व्यासपीठावर एक सन्मान केला तो भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाचे संघमालक प्रतितेश उद्योजक आदरणीय अंकुश शेठ गायकवाड साहेब, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा केला तो खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं विशेष सन्मान. आयोजक चंद्रकांत उर्फ सोन्याभाऊ साळुंके यांना विनंती आहे आपण त्यांना
हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओ टू कम बॉक्स. सचिन बर्गे हा चिरंतन वसंत ऋतूमध्ये असतो. बाउन्सर टाकला होता, आपट बार होता इथे कुलदीप राजपूतचा, मात्र वाईडची घोषणा होणार आहे. 80 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे भांबोली संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय आणि 80 धावा 5व्या षटकामध्ये कुलदीप राजपूत. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर होता, सफल होत अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न सचिन बर्गेचा फसला. धावफलकावरती धावा 80 आहेत. तर जगत सरकारचे लागोपाठच्या 3 षटकारांचे 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. फटका निश्चित चांगला आहे. सचिन बर्गेला 1 धाव मिळेल आणि षटक इथे पूर्ण होणार आहे. 5 षटकांचा खेळ संपला. ओमसाई भांबोली तथा पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे पोहोचत आहेत 81 धावा. या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातोय. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या नवकन्यनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेटान जिल्हा परिषद गट या संघाच्या संघमालक सहभागी सुनीताताई शरदभाऊ बुट्टे पाटील ताईंच्या वतीनं हा सन्मान स्वीकारण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक आदरणीय विश्वभाऊ बुट्टे पाटील यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आणि तो सन्मान देण्यासाठी या ठिकाणी मी आवर्जून आमंत्रित करतो आंबेटानचे ग्रामस्थ आदरणीय विशालभाऊ घाटे, सर्पमित्र शांतारामची गाडे साहेब आणि त्याचप्रमाणे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ मांडेकर या तिघांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय आणि तो सन्मान स्वीकारण्यासाठी आदरणीय विश्वासभाऊ बुट्टे पाटलांना विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचंय आयोजक कमिटीचे सदस्य अशोकभाऊ शिंगाडे यांच्याकडे लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा. आज शेवटची स्पोर्ट्स सायकल इथे आपण प्रेक्षकांना देऊन सन्मानित करणार आहोत. ओ टू कम बॉक्स. कुलदीप राजपूतला विकेट काढलेली जगत सरकारची, त्यासाठी कार्यतत्पर कार्यकुशल नगरसेवक राहुलदादा कांडगे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. तर सरोज प्रामाणिकच्या प्रत्येक धावेसाठी शेलूनगरीचे प्रथम नागरिक सरपंच संदीपापा वधाले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. चांगला फटका सचिन बर्गेचा जमिनीच्या समांतर जाईल चेंडू लॉंगॉन कडे आणि तिथे अक्षय तावरे असणार आहे. फेवरिट पोझिशन ऑफ अक्षय तावरे लॉंगॉन. 82 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. सरोज प्रामाणिकच्या बॅट मधून 1च धाव आलेली आहे आणि संदीप आप्पा बदले म्हणतायत की त्याने भरपूर धावा काढाव्यात. 5 चेंडू आहेत इथे. यास कडक आहे आणि घ्या 6 एकदम. सरोज प्रामाणिक पॉवरफुल पॉवर हिट पॉवर पॅक षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. डीचे चेअरमन सुरेश शेठ राळे या ठिकाणी उपस्थित होतात. लेजंड खेळाडू सोमनाथ शेठ रौंदळ, उद्योजक महेंद्र शेठ रौंदळ या मान्यवरांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. ओ टू कम बॉक्स. प्रत्येक विकेटसाठी येणाऱ्या प्रत्येक विकेटसाठी नगरसेवक राहुलदादा कांडगे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. तर 1 धाव शॉर्ट आहे. 1च धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक 1नेच पुढे जाईल. 89 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 89. तर तिसऱ्या पंचांकडे कॉल करण्यात येतोय. DRS फॉर्म फलंदाजी करणारा संघ. तर पाहूया. ही धाव पंचांनी शॉर्ट केलेली आहे आणि ती मान्य नाहीये फलंदाजांना. सरोज प्रामाणिक म्हणतोय की प्रामाणिकपणे मी 1 धाव पूर्ण केलेली आहे. सचिन बर्गेही सांगतोय आम्ही कुणी शॉट केलेली नाहीये. तर बघायचे प्रत्यक्षात काय आहे. हा सूर्य हा जयद्रथ. संकेत भाऊ लेंडगर सोन्याभाऊ काळे यांच्या वतीने टीमसाठी 1000 रुपयांचं बक्षीस जमा झालंय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून आभारी आहोत. या ठिकाणी एक सन्मान केला जातो. युवा उद्योजक दिनेश गाडे पाटील आपल्याला विनंती आपला सन्मान होतोय. दिनेश भाऊ गाडे पाटील आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपला सन्मान होतोय. दिनेश भाऊ गाडे पाटलांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओ टू कम बॉक्स. सरोज प्रामाणिक षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. वाडीचे उद्योजक गोविंद शेठ राऊत, सरपंच भरत शेठ लांडगे, चिवन शेठ राऊत, गुलाब शेठ निकाडे, ओमकार शेठ राऊत आणि शरदभाऊ वाडेकर आपण सर्वजण उपस्थित. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यस, कडक शॉट सरोज प्रामाणिकचा तिसरा. 3 षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. सरोज प्रामाणिकचे 3 षटकार. प्रत्येक धावेसाठी 100 रुपये संदीप अप्पा बधाले यांच्याकडून आणि 3 षटकार ओळीनं म्हणता येणार नाही. मध्ये 2 धावा घेतल्या होत्या, तिथे एक शॉट झाली, एकच धाव मिळाली, मात्र स्ट्राईक सरोज प्रामाणिक कडच राहिली. आणि या षटकामध्ये काय हायदोस घातलाय, काय धिंगाणा घातलाय इथे पश्चिम बंगालच्या या सुपरस्टारनं. 101 6व्या षटकातील शेवटचा चेंडू 100 ओलांडलेली आहे, 100 पार केलेली आहे, 100 पूर्ण केलेली आहे. बाहेर चेंडू आहे, गोलंदाज प्रेशर मध्ये आहे प्रशांत उत्तेकर. 102 एक बाद 102. पहिल्या डावामध्ये कमालीची फलंदाजी. पहिल्यांदा जगत सरकार, त्याच्यानंतर दुसरं वादळ मैदानामध्ये आलं सरोज प्रामाणिक आणि सचिन बर्गेने सुद्धा वाहत्या गंगेत हात धुवून घेतलाय. 31 वरती नाबाद आहे 17 चेंडू मध्ये सचिन बर्गे. 6 षटक खेळपट्टीवरती तो उभा आहे. यस कडक. आणि चौथा लांब उंच पुन्हा एकदा आकाशाला गवसती घालणारा, चेंडूला अख्ख्या खेड तालुक्याचं दर्शन घडवणारा हा षटकार. धावा 6. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसी. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भानुदा चिकावरे, अतुलदादा पाचपुते, सचिनभाऊ पाचपुते, युवा उद्योजक प्रभाकर चिकावरे, सुदर्शनदादा पाचपुते आणि गणेशजी कुटे, आयकॉन बीड जिल्हा आपण उपस्थित. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. सरोज प्रामाणिक आज प्रेक्षकांचे डोळे दिपवलेत, त्यांना तृप्त केले डोळे, प्रेक्षकांना खुश केले, आज हवाई फायर दाखवले. सरपंच संदीप अप्पा बधाले यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं बक्षीस होतं. सरोज प्रामाणिकनं ठोकल्या 26 धावा, मात्र 6 चेंडू मध्ये 26 ठोकल्यात, तर 2600 होतात. सरपंच म्हणतात 3000 घ्या. सरोज प्रामाणिक साठी 3000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. सरपंच संदीप अप्पा बधाले इनकी तरफ से 3000 रुपए का कैश प्राइज सरोज प्रामाणिक के लिए यहाँ पर प्राप्त हो चुका है. मैच खत्म होने के बाद सरोज प्रामाणिक आए और अपना पुरस्कार ले जाए. तर प्रेक्षकांसाठी बक्षीस आहे. जो कोणी मैदानाच्या बाहेर कॅच पकडेल तर त्यासाठी काळूस नगरीचे उद्योजक राहुल शेठ कदम आणि अमोल शेठ पवळे यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. आयोजकांकडून आहे मला वाटतंय, आणि त्याबरोबर 300 रुपये अजून राहुल शेठ कदम आणि अमोल शेठ पवळे यांच्याकडून मिळणार आहे. प्रेक्षकांनी कॅच घ्या. चला ना, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण चला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रेडी ठेवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी व्यासपीठावरती आपण काही सन्मान करणार आहोत. बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर आपण तयार ठेवायचे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण तयार आहात. लगेच आपल्याला दुसऱ्या डावाला सुरुवात करायची. यानंतर लगेचच मेगा फायनलला आपण सुरुवात करणार आहोत. ग्रँड फिनाले तो देखील आपण पाहिलं तर यानंतर सुरू होणार आहे. गौरव दादा खोपडे आणि सन्मान्य पप्पू शेठ मांजरे आपण उपस्थित झालात. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती केला तर यानंतर फायनलची मॅच होणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना विनंती, ही मॅच संपल्याबरोबर लगेच आपण फायनलच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती, आपण कोणी जागा सोडू नका. लगेच यानंतर फायनलची मॅच सुरू होणार आहे आणि ती मॅच संपल्याबरोबर लगेच लकी ड्रॉ होणार आहे आणि बक्षीस वितरण समारंभाला देखील आपण सुरुवात करणार आहोत.
तर खेड तालुक्याचे सुपरस्टार खेळाडू द लिजेंड द ग्रेट पप्पू मुंगसे यांच्याकडून नरेश डोमेनसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मनापासून धन्यवाद. सोडले तरी मनातून जाणार नाही हा ठाव, जग जरी सोडले तरी मनातून जाणार नाही हा ठाव, शेवटचा श्वास असेपर्यंत आमच्या होटांवरती राहील स्वर्गीय अक्षयभाऊ कोळेकर हे नाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओमसाई ग्रुप, माननीय श्री महेंद्र शेठ कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणे, स्वर्गीय पहिलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन, करंज विहिरे भांबोली. धन्यवाद. डीसी उद्योजक नकुल शेठ खराब यांचं म्हणून आपलं स्वागत आहे. पलीकडे संदीप आप्पा बदाले सरपंच साहेब, तिथल्या सगळ्यांना मागे घ्या, त्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. अक्षयभाऊ ढेरंगे सगळ्यांना विनंती, आपण तिथे बसलेले जे प्रेक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या जवळ खुर्ची घेऊन मागे आहे ना, प्रेक्षकांना विनंती आहे थोडं मागे सरका, थोडं मागे सरका. विनंती केल्या त्या आयोजकांच्या वतीनं काही सूचना येत आहेत, त्यामुळे आम्ही विनंती करतो. आणि जे प्रेक्षक खेळाडू कक्षात बसलेले आहेत खुर्चीवरती, विनंती आहे खाली बसा, तुमच्यामुळे तुमच्या टीमला पॅनल्टी बसेल. तुम्ही तिथून आनंद घेसाल, तुमच्यामुळे टीमचं नुकसान होईल. टीमचे खेळाडू तुम्ही वरती बसता, तुम्हाला स्टेप नाही, तुम्हाला खुर्ची आहे. जे एक्स्ट्रा खेळाडू आहे तुम्ही प्रेक्षकांना वरती बसवलंय, तुम्ही स्टेप वरती आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती केली जाते तिथल्या स्टेप वरती नका बसू, कुणीच बसू नका स्टेप वरती, तिथे आपण अलाउड केलं नाही. जी लहान मुलं आहेत त्यांना विनंती, आपण उठा तिथून, तिथे कुणी बसणार नाही, विनंती आहे. आणि एक लक्षात ठेवा की खेळाडूंच्या ज्या पायऱ्या आहेत त्या डगआउटच्या त्याच्या समोरची जागा मोकळी ठेवा ना. खेळाडूंनी मैदानामध्ये यायचं म्हटल्यानंतर त्यांना असा मोठा ओवांडा घालून यावं लागते. तुम्ही समोरची जागा मोकळी ठेवा. जिथे पायऱ्या आहेत पायऱ्याच्या समोर कोणी बसू नका, थोडस बाजूला बसा. तर पहा मॅच सुरू होणार आहे आणि दुसरा डाव 109 धावांचा पाठलाग. आणि या सामन्यामध्ये काय बिघडणार आहे, काय घडणार आहे, कशी कोणती वादळं येणार आहेत आणि या वादळांचा, या प्रचंड घडणाऱ्या खळबळींचा मागोवा घेतील ज्यांना महाराष्ट्रामध्ये खूप मोठी मागणी आहे. सातत्यानं बैलगाडा क्षेत्रात मध्ये देखील तुम्ही सातत्यानं हे नाव ऐकलं असेल. मी स्वागत करतो शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि एक प्रतिभावान समालोचक राहुल बोंबे सरांचं. विलास शेठ बिरदवडे साहेबांचे शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहेत. गणेश दादा मुंगसे, अजय दादा मुंगसे, अविनाश दादा मुंगसे, कमलेची वाडेकर, श्रीपाची मुंगसे, आपण सर्वजण आल्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रामदास शेठ कोळेकर ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं गोलंदाजच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे आणि त्यांचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालंय, त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू, धन्यवाद नरेशजी ढोबे सर. असतील पाय जमिनीवर आणि मी आभाळाचा हात धरेन, असतील पाय जमिनीवरती आणि मी आभाळाचा हात धरेन, विजयाची होईल पहाट आणि पराभवाची रात सरेल. असेल वाट कठीण किती पण पाऊल थांबणार नाही, असेल वाट कठीण किती पण पाऊल थांबणार नाही. सामर्थ्याच्या जोरावर मी नवीन अध्यायाची सुरुवात करेन, सामर्थ्याच्या जोरावर मी नवीन अध्यायाची सुरुवात करेन. आज नवीन अध्याय कोण लिहिणार? बॉल हवेमध्ये, स्ट्रोक फसलाय, कॅच आणि पहिला झटका कुणाल खोंड, बॅक टू डगआउट, विकेट येते. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. नवीन अध्याय इथे कोण लिहिणार? रामदास शेठ कोळेकर साहेबांच्या वतीने या विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयांचं बक्षीस आहे. तर शेलूचे माजी आदर्श सरपंच सुनील भाऊ पडवळ यांच्या वतीनं प्रत्येक टॉट बॉलला 100 रुपयांचं बक्षीस आहे करंजविरे बांबोली टीम साठी. पहिला फलंदाज आपण पाहतोय शिरूर तालुक्यातील पाबळगावचा एक हर हुंदारी बॅट्समन खऱ्या अर्थानं कुणाल खोंड इथे देखील साफ अपयशी ठरलाय. एका बाजूला स्वर्गीय पहिलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंज विहिरे बांबोली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय RR वॉरियर साकड. ह्या दोन संघांमध्ये मॅच आहे. करंज विहिरे बांबोली संघानं पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं ना धावा बनवलेल्या आहेत अगदी
108 धावा बनवल्यात. 109 धाब्यांचं टार्गेट आहे आणि पहिल्याच षटकामध्ये पहिल्या बॉलवरती इथे आपण पाहिले दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. तर नवीन बॅट्समन देखील आपण पाहतोय सुशांत भोईर. हो वेगवान बॉल आपण पाहतोय. वेगावरती स्वार झालेत सरोज प्रामाणिक. आपल्याला जे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील या खेळाडूची चर्चा तुम्ही पाहिली आहे. खऱ्या अर्थानं खूप बहुचर्चित असणारे खेळाडू. नुसतं क्रिकेट भारतापुरतं मर्यादित नाहीये तर आखाती देशामध्ये जाऊन देखील खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटचा डंका वाजवणारा हा खेळाडू. वेगवान वेगवान पुन्हा एकदा वेग आणि वेग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगमध्ये 108 बनवल्यात तर 109 बनवल्या जाणार का हा प्रश्न आज क्रीडा रसिकांसमोर आहे. तर जिंकणारा संघ हा फायनल मध्ये जाणार यात कोणतीही शंका नाहीये. या अगोदर पहिली क्वालिफायर आपण आज दिवसाला सुरुवात केल्यानंतर पाहिली तर दुसरा क्वालिफायर अर्थात खेड तालुका प्रीमियर लीग स्मार्ट सिटीचं स्मार्ट क्रिकेट इथे आज तुम्हाला पाहायला मिळते. आणि हा सामना जिंकायचा असेल तर 109 बनवाव्या लागतील. तर फिल्डिंग टीमला ह्या धावा थांबवायच्यात. काय घडणार काय बिघडणार खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. मैदान चारही बाजूनी प्रेक्षकांनी खचाखच भरले. स्टँड मध्ये बसायला जागा नाहीये. मुंगी आतमध्ये येणार नाही अशा पद्धतीचं आपण पाहतोय. खरं तर इतकी गर्दी ह्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हो कलात्मकता आविष्कार दाखवणारा हा स्ट्रोक आपण पाहतोय. फक्त बॉलला दिशा दिली आणि आपण पाहतोय एक सेन्सिबल क्रिकेटचं दर्शन दाखवणारा हा एक सुंदर स्ट्रोक. 4 धावा इथे चौकार येतोय. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. वेगाचा फायदा कशा पद्धतीने घेतला जातो हे देखील इथे अजय मैदानाच्या मध्ये दाखवतायत. आणि सेन्सिबल क्रिकेट इथे आपण पाहतोय मैदानावरती. हो पुन्हा एकदा उंच खेळलाय लॉंग लेग मध्ये. वन्स अगेन वन मोर बॉल बाउंड्री लाईन पार धावा 4. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतं ज्यांचं शुभागमन होतं युवा सेना समन्वयक खेड तालुका सन्माननीय श्री चंद्रकांतजी सातपुते ज्यांच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्तानं सायकलसाठी सौजन्य लाभलेलं आहे. दादांचं शुभागमन होतंय. दादांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. थँक्यू. पारितोषिक खूप येत आहेत. नितीन तात्या वाडेकर यांच्यासाठी देखील आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिक आहे. काळूस नगरीचे उद्योजक अमोल शेटपवळे व राहुल कदम यांच्या वतीनं 500 रुपयासाठी 500 रुपये प्रत्येक कॅटसाठी जिंकले जाणार आहेत. खूप दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय आज. खऱ्या अर्थानं खेड तालुका प्रीमियर लीग गेले 7 दिवस इथे तुम्ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची जत्रा पाहिली यात्रा पाहिली आहे. तर आज खरं विजेता कोण इथे मैदानावरती यानंतरच्या मॅच मध्ये या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. आपण पाहतोय पहिल्या क्रमांकासाठी लखपती बनवणारी ही स्पर्धा आहे. 1,21,000 रुपयांचं पारितोषिक बाळासाहेब कडलक साहेबांच्या वतीने जे असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतं ज्यांचं शुभागमन होतंय स्वराज कलेक्शनचे सर्वा सन्माननीय कळूराम शेठ दसगुडे ज्यांच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्तानं स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य लाभलंय. दादांचं स्वागत केलं जातंय. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. हाही बॉल दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल पॉवर जनरेट करणारा स्ट्रोक डीप मिड विकेट सीमा रेषा पार. पुन्हा एकदा धावा येतील 4. चार धावा आपण या ठिकाणी पाहतोय आणि सुशांत भोईरच्या बॅट मधनं आलेला हा स्ट्रोक. आकाश पितांबरे नंबर 2 मध्ये आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा स्ट्रोक तुम्ही पाहिलाय. तयार असतील पुन्हा एकदा. हा बॉल आपण पाहतोय खराब बॉल होता. टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहिलं. खरं तर दिशा मिळू शकले नाहीत. एक्स्ट्रा बाउन्स ह्या बॉल मध्ये पाहायला मिळतोय. 14 धावा धाव फलकामध्ये. 109 बनवायच्यात बनवल्या जाणार की रोखल्या जाणार इथे आपण पाहतोय. कॅमेरामॅन खरं तर ही दृश्य दाखवण्याचे प्रयत्न करतायत. मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रेक्षक आज तुम्हाला खेड तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धेचा आनंद घेताना. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतं ज्यांचं शुभागमन होतंय सन्मान्य महेशदादा शेवकरी त्याचप्रमाणे सन्मान्य निलेशभाऊ गोरे आणि त्याचप्रमाणे सागरदादा गोरे साहेबांचं शुभागमन होतंय. 3ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जातंय. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा डॉट
डॉट चेंडूंची मालिका आपण पाहिली. पहिला पाऊल आपण पाहिला, खूप सुंदर स्ट्रोक, 4 धावा. असं वाटलं होतं कदाचित हे षटक जास्त धावा देऊन जाईल, पण त्यानंतर आपण पाहिलं इथे आकाश पितांबरे पुन्हा एकदा स्वतःला सावरतायत. सेन्सिबल क्रिकेट इथे खेळावं लागेल. एका बाजूने एक विकेट आली आहे, एका बाजूने धावा देखील येणं तितकंच गरजेचं असेल, कारण 109 बनवायच्यात. हो, स्लॉटमध्ये बॉल हा नाहीये, कारण टायमिंग प्रॉपर नाहीये. स्कोर कार्ड एका धावेने पुढे पोहोचते. धावफलकामध्ये छोटासा बदल पुन्हा एकदा आपण पाहतोय. 15 धावाच्या धावफलकामध्ये खूप दर्जेदार, खूप पॉवरफुल अशा 2 टीम्स एकमेकांच्या समोर आपण पाहतोय. 15 धावाच्या धावफलकामध्ये आहेत. कॅल्क्युलेशन जर ह्या मॅचचं आपण पाहिलं, 27 बॉल शिल्लक आहेत. 94 बनवायच्यात. बनवल्या जाणार की रोखल्या जाणार? या ठिकाणी एक बक्षीस येते. नितीन तात्या वाडेकर यांनी जर कॅच पकडली तर त्यांच्या कॅचसाठी सोन्याभाऊ बोक्से, कैलासभाऊ बोक्से यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा आकाश पितांबरे. ओ बॉलला पाठवले पुन्हा एकदा. हवाई मार्गानं सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा येत आहेत अर्धा डझन. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. संघर्षाची पराकाष्ठा करून गाठला नवा प्रवास आहे. संघर्षाची पराकाष्ठा करून गाठला नवा प्रवास आहे. पुन्हा पुन्हा इतिहास रचेल. ह्या मातीचा इतिहास आहे. आज इतिहास कोण रचणार याकडे सर्वांचं लक्ष. षटकार इथे आपण पाहतोय मैदानावरती. धावफलक ही पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये बदल देखील झालाय. पुन्हा एकदा वेगवान बॉल इथे वेगाच्या माध्यमातून खरं तर थांबवलंय. आणि पहा, वेगाबरोबर खरं तर चांगल्या लेंथवरती बॉलला पिचिंग केलं. चांगली डिलिव्हरी आपण पाहिली. इथे आपण पाहतो चांगल्या रिलीज पॉईंटवरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकामध्ये. पॉवर प्लेचे दुसरं षटक. एका बाजूने धावाही आल्यात आणि एका बाजूने विकेट्स येत आहेत ज्या मैदानाच्या आतमध्ये. तर फिल्डिंग टीमसाठी आपण पाहतोय संकेतजी लेंडगर आणि सोन्या काळे यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी जमा झालाय. हो, पुन्हा एकदा पहा, बाउन्स इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि इट्स अ नो बॉल. आणि यानंतर मोठं स्ट्रोक खेळण्याचं लायसन तुमच्याकडे असेल. आणि आपण पाहिलं खरं तर फ्री हिटचा बॉल इथे असणार आहे. मोठा स्ट्रोक खेळायचं लायसन तुमच्याकडे आहे. आणि आता इथे 6 येणार की 4 येणार ह्या गोष्टीची देखील चर्चा होणार. डॉट येणार की इथे विकेट येणार नाहीये, ह्या गोष्टीची शाश्वती आहे. पण इथे जर तुम्ही रनआउट झालात तर ती गोष्ट देखील होऊ शकते. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमत आहे, सन्मान्य गणेशदादा मुंगसे, अजयदादा मुंगसे, अविनाशदादा मुंगसे, सन्मान्य कमलेशजी वाडेकर, श्रीपाददादा मुंगसे, आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 25 मध्ये 87 फ्री हिट म्हणजे मोठा स्ट्रोकचं लायसन तुमच्याकडे. पाहूयात पुढे एकदा तयार आहेत. 25 मध्ये 87 ची गरज. आकाश पितांबरे. हो, बॉलला पाठवलंय. लॉंग लेग, सीमारेषा पार. अजय राजपूत यांच्या बॅट मध्ये अजय सांगतायत तुम्ही लावा ताकद, मी नाही वाकत. येतोय षटकार. चरण. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकार आणि षटकार. षटकाराची परिभाषा इथे तुम्हाला पाहायला मिळते. षटक संपले. दुसऱ्या नंबरचं धावफलकामध्ये धावा आहेत 28. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 24. आणि ही मॅच जिंकण्यासाठी, फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी धावा बनवायच्यात 81. बनवल्या जाणार की रोखल्या जाणार? शेवटच्या 4 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार, ह्या गोष्टीची चर्चा इथे होणार. तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटूंची थँक्यू. पारितोषिकांबद्दल आपण खूप चर्चा केली. आता ही पारितोषिकं फक्त खेळाडूंपुरती लिमिटेड नाहीत. या अगोदर देखील मी सांगितलं होतं प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मध्ये एक स्पोर्ट्स सायकल आहे. आणि जो कोणी प्रेक्षक मैदानाच्या बाहेर कॅच घेणार आहे त्यासाठी आपण पाहतोय काळूसनगरीचे उद्योजक राहुल शेठ कदम आणि अमोल शेठ पोवळे यांच्या वतीनं
300 रुपयांचा पुरस्कार हा दिला जाणार. पण कॅश कुठे घ्यायचा आहे? मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये कोणीही जायचं नाहीये, कारण हाय व्होल्टेज ड्रामा, संघर्ष नाट्य आणि तुंबळ युद्ध क्रिकेटचा अविस्मरणीय थरार तुम्ही अनुभवताय. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमध्ये स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू सन्माननीय निलेश शेठ गोरे उपस्थित होत आहेत. नगरसेवक मंगेशदादा कांडगे उपस्थित होत आहेत. नगरसेवक महेशदादा शेवकरी उपस्थित होत आहेत. सन्माननीय सागरदादा गोरे उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विकेट आली, एकानं चुकी केली पण दुसऱ्यानं सावरलं आणि आपण पाहतोय विकेट फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. दुसरी विकेट आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्याच बॉल वरती इथे विकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय रामदासजी कोळेकर यांच्या वतीने मात्र 500 रुपयांचा पुरस्कार इथे मात्र गोलंदाजासाठी आहे. आणि तिसरे षटक जर आपण पाहिलं ना, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय आयकॉन सरोज प्रामाणिक इथे आपण पाहिलं ज्या पद्धतीनं इथे गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये देखील खूप अप्रतिम कामगिरी विकेट मिळवली. करंजविरे नगरीचे पोलीस पाटील सन्माननीय सचिन भाऊ मरगज पाटलांचं शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. उपसरपंच रमेशजी बोराडे पाटील उपस्थित होत आहेत. दादा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सुरेशदादा शिवेकर उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 28 धावा. मॅचची परिभाषा जर आपण पाहिली ना, मॅच कॅल्क्युलेशन 22 बॉल 81 ची गरज. इथून पुढे बॅटिंग टीमला मॅच जिंकायची असेल तर इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सरोज हो 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 उंच खेळलाय, लांबी खूप आहे, तर डिस्टन्स किती असेल? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि सरोज प्रामाणिक पुन्हा एकदा विकेट घेऊन येत आहेत. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. क्रिकेटसाठी हा 500 रुपयांचा पुरस्कार इथे असणार आहे. हे आमचं राजगुरुनगर आहे, खेड तालुका आहे, खेड तालुका प्रीमियर लीग आहे आणि आमचे प्रेक्षक देखील इथे खरं तर कलेचे जाणकार प्रेक्षक इथे तुम्हाला पाहायला मिळतील. जवळजवळ 4 ते 5 हजार क्रीडा रसिक आज ह्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 स्टँड आहेत, 4 स्टँड आहेत आणि 4ही स्टँड वरती आपण जर पाहिलं ना तर पूर्णपणे प्रेक्षक हाऊसफुल स्टँड. त्यानंतर इतरत्र देखील खूप सारे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मान्यवर अतिथी देखील मंचावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रत्येक गोष्टी दाखवण्याचं काम इथे मात्र आमच्या लाईव्ह टेलिकास्टची टीम या ठिकाणी मात्र जी करते. तुमचं देखील या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत असेल. या ठिकाणी सन्मान्य महेंद्र शेठ कोळेकर, निलेश शेठ कोळेकर यांच्या वतीनं बक्षीस येते. सरोज प्रामाणिकच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. ओहो ड्राईव्ह केला हा बॉल सेफ झोन मधून आपण पाहतोय. बॅकड ऑफ फ्रीजन आउटस्टँडिंग बॉल बाउंड्री लाईन पार. धावा येतात 4. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 4 धावा सौरभ जाधव यांच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप कलात्मक ड्राईव्ह तुम्ही पाहिला. हो पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, फील्डर तिथे बॉल खाली आणि कॅच होतोय ड्रॉप. 2 धावा. खरं तर ह्या मोमेंटला आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती ह्या चुका तुम्हाला परवडणाऱ्या नाहीयेत. क्रिकेटमध्ये मी नेहमीच सांगत असतो इथे मात्र चुका करा पण क्रिकेटच्या मैदानामध्ये नको. का तर प्रत्येक चुकीचा मोबदला तुम्हाला ह्याच ठिकाणी द्यावा लागेल. आता ही कॅच आणि ह्या कॅचची भरपाई काय असेल हे देखील येणाऱ्या वेळेमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला या ठिकाणी जे दिलं जाणार आहे भेटणार आहे. 19 बॉल शिल्लक आहेत, 75 धाव्यांची गरज. हा बॉल पुन्हा एकदा खेळलाय, फिल्डर डीप मधनं आलेत, बॉलला उचलतायत आणि त्याबरोबर पुन्हा एकदा 2 धाव्यांनी स्कोर कार्ड पुढे गेले. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहा. 3ऱ्या नंबरचं संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 109चा पाठलाग सुरू आहे. धावफलकामध्ये 36 लॉस ऑफ 3 विकेट्स.
तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. धन्यवाद डीजे. MH14 केन 2017 या गाडी मालकांना विनंती, आपण गाडीजवळ जायचे. मराठी शाळेत चेन्नई रोड मध्ये गाडी पार्किंग केलं, त्या गाडी मालकांना विनंती, आपण गाडीजवळ जायचे. MH14 LE 0567 या गाडी मालकांना विनंती, आपण गाडीजवळ जायचे. आपल्याला विनंती केली जाते खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती आहे. 0567 गाडी मालक आणि 2017 गाडी मालक आपल्याला विनंती केली जाते. राहुल शेठ शिळवणे, वागसे जेनसेटचे सर्व उपस्थित आहेत, त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सुभाष शेठ मांडेकर साहेब आणि गणेश शेठ मांडेकर साहेब आपण उपस्थित होत आहेत, आपलं स्वागत आहेत. आंबेटा नगरीचे माजी सरपंच, आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहेत. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न सनी शेठ मांडेकर, आदिभाऊ कदम आपण उपस्थित, आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 आकाश पितांबरे. नावही आकाश आहे, कामगिरी ही आकाश एवढी मोठी आहे आणि खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतायत आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. शेवटचे 18 बॉल 73 गरज. स्ट्राइक वरती अजय तयार. हो स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. अजय राजपूत ठोकतात षटकार. चरण फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकार ठोकलाय. 17 मध्ये 67 ची गरज. अजय सांगतायत मॅच अजून संपलेली नाहीये, कारण माझा परफॉर्मन्स इथे आपण पाहतोय मॅच मध्ये अजूनही इथे मात्र जुजीवंत आहे. अजय अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अजय जोपर्यंत आहे ना तोपर्यंत इथे विजय हा तुमच्या संघाकडे असणार. हो पुढे एकदा बॉल गॅप तिथे भरपूर मोठा. क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड करतील. सिंगल तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय, येस अँड नो, आउट की नॉट आउट, रेड लाईट की ग्रीन लाईट. तिसऱ्या पंचांकडे इथे आपण पाहतोय. MH14 केन 2017 गाडी मालकांना विनंती, गाडीजवळ जायचे. MH14 LE 0567 या दोनही गाडीच्या गाडी मालकांना विनंती आहे, आपण गाडीजवळ जायचे, कारण का समोरच्या आणि बाहेरून आलेल्या वाहनांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे आपल्याला विनंती केली आहे आयोजक कमिटीच्या वतीनं. डिसिजन काय येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. डिसिजन काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. क्रिकेट म्हणजे विकेट. हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. सेवक राहुल दादा कांडगे संघमालक यांच्या वतीनं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी RR वॉरियर्सच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस आहेत. आदेश भाऊ चोरी, चेतनजी दवणी या देखील आंबेडांच्या ग्रामस्थांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही आंबेटान ग्रामस्थांचं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण उपस्थित आहात. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. थँक्यू. यासाठी केला होता अट्टहास, आणि अट्टहास कशासाठी होता तर धावेंसाठी होता. पहिली धाव घेतली ती शॉर्ट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउट. एकही धाव आली नाही आणि इथे आपण पाहतोय चौथी विकेट. 16 बॉल 67 धावेंची गरज. तयार असतील पुढे एकदा आकाश पितांबरे. हो पुढे एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅट मध्ये तो संपर्क पाहायला मिळाला नाही. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि सिंगल डबल इथून पुढे ह्या मॅच वरती कोणताही इफेक्ट होणार नाही. तुम्हाला ह्या मॅच वरती जर इफेक्ट टाकायचा असेल ना, तुमची छाप सोडायची असेल ना, तर इथे केवळ षटकार आणि चौकाराची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. चांगले क्रिकेट, चांगल्या पद्धतीची बक्षिसं, चांगले प्रेक्षक आणि विशेषतः ह्या सर्वांना एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल ना तर आमचे आयोजक आहेत. ते आयोजक आपण पाहतोय किरण दादा कड, राहुल शेठ पानमन सरपंच, संदीपजी रौंदळ सर. हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड. 5वा धक्का. अर्धा संघ इथे आता तंबूच्या
दिशेला विश्रांती घेणार आहे. फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी युवा उद्योजक विशाल शेरगड यांचं शुभागमन होते. त्यांनी आपल्याला युट्यूब लाईव्हचं सौजन्य केले. युवा उद्योजक सूरज शेठ देवकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक ऋषिकेश दादा देवकर उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. ज्यांनी टेनिस क्रिकेट .in या जगप्रसिद्ध वाहिनीचं या ठिकाणी सौजन्य दिलेलं आहे. या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. दोन विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. संघ मालकांचे सन्मान या ठिकाणी होणार आहेत. त्यात संघ मालकांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. संतोष भाऊ काकरे उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आयोजकांबद्दल जी काही आपण चर्चा करत होतो त्यामध्ये कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, दत्त्या भाऊ शिळवणे, सुभाष भाऊ बिरदवडे, विश्वासा निकत, बंटी शेट मांडेकर, सचिनजी बर्गे सर, योगेशजी चव्हाण, निखिलजी घाटे, दिनेशजी गाडे, सुरेशजी देवकर, उत्तम सावंत सर आणि समस्त ग्रामस्थ मेठान. स्मार्ट सिटीचं हे स्मार्ट क्रिकेट. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि ब्लॉक होल अगदी पुण्यामध्ये हा बॉल बॅट्समनच्या रिडारमध्ये आला नाही आणि या अगोदरच्या विकेटसाठी देखील आपण पाहतोय रामदासजी कोळेकर यांच्या वतीने देखील 500 रुपयांचा पुरस्कार. 2 विकेट ह्या षटकामध्ये आपण पाहिल्यात आणि मॅचची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे आणि 13 चेंडूमध्ये 65. स्वर्गीय पहिलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन, करंज विहिरे भांबोली हा संघ आपण पाहतोय. ह्या संघाचं पारडं इथे जड आहे. हो, परत एकदा आकाश पितांबरे आपल्या नावाचा टंका वाजवतोय. डॉट बॉल, षटक संपलंय. धावफलकामध्ये 44, शेवटचे 12 बॉल आणि बॅट जिंकण्यासाठी 65 धावेंची गरज. उत्तम सर, महेंद्र शेट कोळेकर 3000 ना. प्रदीपजी सोनवणे उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे. संघ मालक महेंद्र शेठ कोळेकर, लोकनियुक्त सरपंच दामणे आणि निलेश शेठ कोळेकर यांच्या वतीनं आकाश पितांबरेच्या गोलंदाजीसाठी 3000 रुपयांचं बक्षीस आहे. आकाश पितांबरे 2 सन्मान आपण करतोय. राहुल सर व्यासपीठावरती, भैरवनाथ प्रतिष्ठान, शिंदेगाव सावरदरी या संघाच्या संघ मालकांचा सन्मान केला जातोय. सोमनाथ शेठ कारले आणि संघ मालक सुनील शेठ किसन बोराडे आणि कुमार आरव अंकुश घोसगे या 3ही संघ मालकांचा सन्मान होते. आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हा सन्मान देण्यासाठी नगरसेवक महेशदादा शेवकरी, नगरसेवक निलेश शेठ गोरे, सागरदादा गोरे, उद्योजक विश्वशेठ बुट्टे पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान या ठिकाणी देऊन संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हा बॉल आपण पाहिला, फक्त ड्राईव्ह केलाय. विशेष असा परिणाम ह्या मॅच वरती ह्या धावेने होत नाहीये. मुख्य मंचावरती देखील ही दृश्य तुम्ही पाहू शकता, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य आपल्याला ह्या स्पर्धेला लाभले असे मान्यवर अतिथी, त्यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. बहुसंख्य मान्यवर अगदी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना तुम्हाला पाहायला मिळतील. हो हो हो, पुन्हा एकदा पहा, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धावेने धावफलक पुढे पोहोचते. 46 धावा, स्कोर कार्ड मध्ये 10 बॉल शिल्लक आहेत. 63 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी, फायनल मध्ये पोहोचण्यासाठी इथे जे आवश्यक आहेत. पुन्हा एकदा तयार असतील गोलंदाज आपण पाहतोय. आकाश शिंदे जे बॉलिंग मॅच वरती आलेत. पुन्हा एकदा रिडार मध्ये आलाय बॉल, मिड विकेटला फिल्डर बॉल खाली, कॅच. फलंदाज धक्का क्रमांक 6. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाचे संघमालक सुनील शेठ किसन बोराड यांचा सन्मान आपण करतो. तो करण्यासाठी सन्माननीय गणेश शेठ मांडेकर आणि सुभाष शेठ मांडेकर माजी सरपंच साहेबांना विनंती आपल्या शुभास्ते संघ मालकांचा सन्मान केला. ते नगरसेवक मंगेची कांडगे यांना विनंती केला. ते आपण समोर या 3ही मान्यवरांच्या शुभास्ते आपण सुनील शेठ किसन बोराडे संघमालक भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव आपला सन्मान केला जातोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेल मान्यवरांना आपण हा सन्मान या ठिकाणी द्यायचा आणि त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गो टू कॉम्बॉक्स. 46 धावा आपण पाहतोय इथे धावफलकामध्ये आहेत. ह्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे अगदी जवळचे सहकारी मित्र आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक
विशालजी काशीद आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. विशाल सर, आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. 46 धावा धावफलकामध्ये 9 बॉल शेवटचे बाकी, 63 अजून बनवायच्यात. ह्या जर बनवल्या तर इथे रेकॉर्ड होणार. आणि खरं तर 9 बॉलमध्ये जर 63 बनवले ना तर इथे काहीतरी चमत्कार होणार आहे. चमत्कार केल्याशिवाय तुम्हाला कोणी नमस्कार घालणार नाही. हो हो, पुढे एक 10 बॉल उंच खेळ आहे, बॉल हवेमध्ये आणि एक प्रॅक्टिस सोफा कॅच. धक्का क्रमांक 7. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. आपल्या व्यासपीठावरती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आदरणीय माझे आदर्श सरपंच सुभाष शेठ मांडेकर उपस्थित आहे, त्यांचे स्वागत आहे. तर आंबेटांचे माझे आदर्श सरपंच आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय गणेश शेठ मांडेकर साहेब उपस्थित आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यानंतर एक विशेष सन्मान केला होता, सूरज शेठ देवकर युवा उद्योजक यांचा सन्मान होतोय. तो सन्मान करण्यासाठी उद्योजक अतुल शेठ कानगे आणि उद्योजक विश्वभाऊ बुट्टे पाटील अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक यांना विनंती करेल आपण सूरज शेठ देवकर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यांना विनंती आहे या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थँक्यू. मॅचची रूपरेषा जर आपण पाहिली, 8 बॉलमध्ये 63 फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी हा टास आहे. हो, परत एकदा हो 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 कदाचित बॉल इथे आपण पाहतोय फेसवरती लागलाय, पण तिथे आपण पाहिले. खरं तर मगाशी देखील आपण ह्या गोष्टीची खरं तर चर्चा केली. क्रिकेट आणि खेळाबरोबर खरं तर स्वतःला सेफ ठेवणं हे देखील खूप गरजेचं आहे. PSI दिलीप शेठ मांडेकर साहेब, फायनल सम्राट कौरवांना मिंडे उपस्थित. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहे. 47 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज इथे तयार. हो हो हो, उंच खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड करतील आणि त्याबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी एक सिंगल इथे येणार आहे. धावफलकामध्ये बदल, षटक क्रमांक मैदानावरती 5 संपलाय आणि तिथे आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये 48, शेवटचे 6 बॉल 61 धावेंची गरज. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कला क्रीडा सेल देहू शहराचे अध्यक्ष स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषकाचे मुख्य आयोजक आदरणीय संदीपभाऊ परंडवाल, पैलवान गणेशभाऊ विदाटे, अमोल शेठ राठोड, सोम खर्चे VIP एडिट्स, अमोल शेठ राऊत, साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ओमकार दादा कवडे हा मित्रपरिवार उपस्थित होते. आपलं स्वागत आहे. विनंती केला आहे आपण व्यासपीठावरती या. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आपलं स्वागत आहे. तर म्हाळुंगे नगरीवरतून काही मित्रपरिवार उपस्थित होते, त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत. पुढे एक 10 बॉल आपण पाहतोय, उंच खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आपण पाहिलंय मोठा स्ट्रोक आणि षटकार येतोय. 6 धावा. या ठिकाणी म्हाळुंगे नगरीचे उद्योजक दत्ताभाऊ म्हाळुंकर, साचीची मेंगळे, कृष्णाजी भोसले, श्रीकांतजी वौले, मनोजजी गायकवाड, अथर्वजी तुपे, नैतिकजी तुपे, रोहनजी गोडसेड, तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सुपर फायनल सम्राट आणि आमचे अगदी जवळचे मित्र मार्गदर्शक विश्वभाऊ बुट्टे पाटील, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. 54 धावा आपण पाहतोय या ठिकाणी धावफलकामध्ये. 5 मध्ये 55 धावा इथे गरजेच्या असतील. मॅच मध्ये फक्त औपचारिकता आहे, कारण मॅच मध्ये जी चुरस पाहायला मिळाली पाहिजे होती ती मिळाली नाही, कारण बॅटिंग टीम कडनं तो प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. सुरुवातीला विकेट आल्या, आयकॉन खेळाडू ह्या मॅच वरती छाप सोडू शकले नाहीत आणि इथपर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला ना हा देखील खरं तर खूप कठीण होता. आणि संघ आपण पाहतोय आता जो संघ पराभूत असेल तो 3ऱ्या क्रमांकावरती थांबणार आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्याची लढाई यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात खेड तालुका प्रीमियर लीगचा विजेता कोण, यानंतर मात्र मेगा फायनल ज्या सामन्याची वाट खऱ्या अर्थानं क्रीडा रसिक आतुरतेनं करणार आहे. वाट पाहतोय क्रीडा रसिक. खेड तालुका प्रीमियर लीग स्मार्ट सिटीचा स्मार्ट विजेता कोण इथे तुम्हाला पाहायला मिळते. स्मार्ट क्रिकेट जर तुम्ही पाहिलंय कोणतीच कमी या खरं तर स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. यावर्षी डे नाईटचं आयोजन केलं आणि त्या आयोजनाबद्दल बरोबर इथे ज्या पद्धतीनं कोणतीही उणीव इथे ठेवली नाहीये. बेल सोडवल्यात आणि इथे धक्का क्रमांक 8 फलंदाज देतोय बाद.
8वा धक्का 3 बॉल शेवटचे बाकी आणि 53 धाव्यांची गरज. मान्यवर देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत. अगदी शेवटचा सामना मैदानामध्ये इथे आपण पाहतोय. मान्यवरांचं आगमन, त्यानंतर रॉयल एंट्री आपण करणार आहोत. संघांची टॉस होणार आणि त्यानंतर मेगा फायनलचा धगधगता थरार यानंतर मात्र तुम्हाला पाहायला मिळणार. खेड तालुका प्रीमियर लीगचा विजेता कोण, ह्या प्रश्नाचं उत्तर देखील काही तासांमध्ये तुमच्या समोर असेल. त्या अगोदर खरं तर काय बिघडतंय, काय घडतंय याकडे मात्र सर्वांचे लक्ष असेल. 3 चेंडू 53ची गरज. ओहो, हा बॉल देखील आपण बॅटची एज आणि नशिबानं मिळालेला हा नशीबवान चौकार म्हणावा लागेल. 4 धावा. भिडूले साऱ्या दोन मध्ये 49ची गरज असेल. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. 49 धावा आवश्यक आहेत. आणि व्हाईट बॉल डिरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वी झालाय. निर्णय काय असेल हे देखील आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. तिथे तुम्हाला क्लिअर आणि निपक्षपातीपणे हा निर्णय तुमच्या समोर येईल. रेड लाईट लागणार की ग्रीन लाईट, इथे मात्र सर्वांचं लक्ष इथे असणार आहे. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. 2 बॉल मध्ये आपण पाहतोय 49ची गरज होती, तिथे डिरेक्ट हिट ही पाहायला मिळाला. आणि पाहूयात डिसिजन काय असेल. कारण आज आपण पाहिले ना खरं तर स्मार्ट सिटी बरोबर स्मार्ट क्रिकेट देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि आज इथे डिसिजन OUT आउट, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. थँक्यू. शेवटचा काहीशे बॉल इथे शिल्लक आहेत आणि विकेट देखील शेवटची शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये 48ची गरज. तर इथे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पहिला ऑल आउट होणारा संघ पाहायला मिळणार की नाही, ह्याही गोष्टीची चर्चा इथे होणार. फुल ऑफ लेंथ, फक्त बॉलला दिशा दिली आहे. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल, एक सिंगल इथे येणार आहे. शेवटचा 1 बॉल 47ची गरज. आणि आपण पाहतोय स्वर्गीय पहिलवान नक्षभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन, करंजविहिरे भांबोली, पहिलवान नितीन तात्या वाडेकर, श्री महेंद्र शेठ कोळेकर, प्रथम लोकनियुक्त सरपंच यांच्या मालकीत्वाचा असणारा संघ स्वप्नपूर्ती करतोय. आणि संघ जाऊन पोहोचलाय खेड तालुका प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये. जोरदार टाळ्या या संघासाठी. संदीपजी सोनवणे, प्रतीकजी गायकवाड या दोन्ही मान्यवरांचं आगमन, आपलं स्वागत आहे. विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. लगेच आपण फायनल मॅचला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. अधिकचा वेळ आपण घेणार नाही. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती, आपण खेळाडू कक्षामध्ये या. दोन्ही संघांचे सगळे खेळाडू आपल्याला विनंती आहेत. फायनलच्या दोन्ही टीमला विनंती आहेत. चला, विनंती आहे दोनही संघ आपण आपापल्या डगआउट मध्ये विनंती केल्या. ते आपल्याला खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटी